नमस्कार, मी प्रियंका विष्णू कांबळे. आपण पाहत आहात MK मराठी न्यूज. समस्या तुमची, बातमी आमची. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. ढानकी येथे कोचिंग क्लास शिक्षक आणि विद्यार्थिनीशी स्थापित केले अनैतिक संबंध. गर्भपातादरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू. शिक्षक पेशास काळिमा फासणाऱ्या शिक्षकाला कठोर कारवाई करून फाशीची शिक्षा द्या, ढानकीवासियांची मागणी. घटनेच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटना, विविध पक्षासह नागरिक, पालक, व्यापारी वर्ग यांनी पाळला बंद. उमरखेड तालुक्यातील ढानकी शहरामध्ये मागील काही वर्षापासून गुंडेकर टॅलेंट सर्च अँड कोचिंग क्लासेस चालू आहे. येथे सरसम तालुका हिमायतनगर येथील संदेश गुंडेकर वय 27 वर्ष हा शिक्षक विद्यार्थ्यास शिकवणीचे क्लास घेत होता. त्या काळात त्याने एका 17 वर्षीय विद्यार्थिनीशी जवळीक साधून शारीरिक संबंध स्थापित केले. त्यातून विद्यार्थिनीस 4 महिन्याची गर्भधारणा झाली. गर्भपात करण्यासाठी संदेश गुंडेकर यांनी विद्यार्थिनीस अतिरिक्त गोळ्याची मात्रा दिली. यामुळे विद्यार्थिनीची परिस्थिती खालावली. यामुळे तिला नांदेड येथे शासकीय रुग्णालयात उपचारास हलविले असता उपचारादरम्यान विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. पीडित विद्यार्थिनीस जवळीक साधून क्लास रूम मध्ये शारीरिक संबंध स्थापित केले. यातून गर्भधारणा झाली असल्याचा मृत्यूपूर्वीच्या जबाबातून बिटरगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. आरोपी संदेश गुंडेकर वय 27 वर्ष यास भोकर येथून अटक करण्यात आली असून अपराध क्रमांक 211/2025 कलम 64(2)(F)(I)(M) BNS सह कलम 4,6 पोक्सो इतर गुन्हे पोलीस ठाणे बिटरगाव येथे नोंदविण्यात आले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात शोकसभा व श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शासनाने ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी उपस्थितांकडून करण्यात आली असून तीव्र शब्दात या घटनेचा निषेध करण्यात आला. सायंकाळी 6 वाजता कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले. या कॅन्डल मार्च मध्ये सर्व अबाल, वृद्ध, महिला, गावकरी, सामाजिक संघटना, विद्यार्थी-विद्यार्थिनी पीडितेस न्याय देण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले. MK मराठी न्यूज करिता दिगंबर सिरडकर, प्रतिनिधी ढानकी. तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा.